मला आज आहे ना घरामध्ये जरा शिल्लक कामं करायचे होते, पण म्हणलं शिल्लक कामं करताना घर मला मोकळं लागतं, कारण की व्हिडिओ पण शूट करावा लागतो आणि तेवढ्यात म्हणजे तेवढ्याच जागेमध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागत्या. त्याचा होता आज शनिवार, तर मग मी त्याला भगर करून दिली. तेवढ्यात बहिणीचा फोन आला. बहीण म्हणे चल म्हणे माझ्यासोबत मोठ्या देवीला. ते निघले होते, पण मला काही कामाला निघताच आलं नाही, कारण की म्हणजे ह्या जसं 1 तारखेपासून माझ्या ऑफिसला बऱ्याच सुट्ट्या झाल्यात आणि आता 28 तारखेला किती सुट्ट्या होईल माहिती नाही. त्यासाठी मी टाळलं जायचं. म्हणजे हातची संधी मी घातली असं म्हणायला काही हरकत नाही. मला देवीला, मोठ्या देवीला बरेच दिवस झालं जायचं आहे, पण आता कधी जाणं होईल सांगता येणार नाही. मग मी लागले माझ्या त्या कामाला. माझ्या घरामध्ये देवघर नसल्यामुळं मी देव असे ठेवते बघा. तर मग आता मला तिथला जो पेपर आहे ना, हा जो वॉलपेपर आपण ऑनलाईन मागवतो, मी ऑनलाईन बऱ्याच दिवसांनी मागून ठेवलेला आहे. जो खाली लावलेला आहे का, तो दिवाळीच्या टायमाला लावलेला आहे. तर इथला पण काढून घेतला आणि तो लावते मी. खरंच लावायला इतका अवघड जातो ना, याची सोपी पद्धत खरंच मला माहीत नाही. शेवटी साईनी मला लावून दिला तो. त्याच्यानंतर मस्तपैकी आज फ्रेश अशी देवपूजा केली. जरा घाण झाला होता तो, दिवाळीला मी लावला होता तो वॉलपेपर. त्याच्यानंतर आज मला वेळ भेटला आणि आज मी राशीचे तांदूळसुद्धा बदलले. म्हणजे बरेच दिवस झालं नव्हते बदलले, तरी पण 8 दिवसाला बदलत असते मी. आणि फायनल माझी देवपूजा अशी होती. आता मनी प्लेनचं वेल इतका छान आलेला आहे बघा, पण याला ठेवावं कुठं ते प्रॉब्लेम आहे. तर याला काय केलं मी, असं ठेवला नाही तर बांधून दिला. आता लागणार आहे उन्हाळा आणि झाडांची सोय मला लवकरच करावं लागणार आहे. मी 4च झाडं आहे, त्याच्यात पण माझी काही ना काही खटपट चालू असते. तर संध्याकाळी ऑफिसवरून आले, माझं लई दिवसाचं पार्सलची ज्याची वाट बघत होते मी, ते फायनली आलं. आणि हे कपडे ठेवायचं छोटंसं कपाट आहे. याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे, तिथं जाऊन प्लीज बघा. बाय.